श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। पत्रम पुष्पम फलम तोयम हे सांगितल्यानंतर पुढच्याच श्लोकामध्ये भगवान सांगतायत, अर्जुना, पान फूल फळ पाणी अर्पण करणे म्हणजेच भक्ती नव्हे. एवढं करणं म्हणजेच भक्ती नव्हे, तर यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, तू जे जे काही कर्म करतोस, जे खातोस, जे पितोस, जे दान करतोस किंवा जे हवन करतोस, जे तप करतोस किंवा जे जे काही करतोस, ते सर्व कर्म तू मला अर्पण कर. तू केलेलं कर्म हीच माझी पूजा आहे आणि अशीच पूजा भगवंताला आवडते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, मला तू केलेल्या स्वकर्माची फुले फार आवडतात बरं, आणि तू केलेल्या कर्माचं फळ मला आवडतं बरं. आणि म्हणून स्वकर्म कुसुमांचा हार आपण भगवंताला अर्पण करावा आणि आपण केलेल्या कर्माचं फळ भगवंताला अर्पण करावं. सर्वात्मक असणारा असा मी जो ईश्वर आहे, सर्वेश्वर आहे, त्याची ही पूजा आपल्या कर्मानेच करायची असते. कर्माच्या फुलांचा हार करून भगवंताच्या गळ्यात घालायचा. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, माझे मना करुणा करा, माझे मना करुणा करा. सर्वात्मका सर्वेश्वरा. अशा या सर्वात्मक असणाऱ्या, सर्वेश्वर असणाऱ्या भगवंताची पूजा आपण आपल्या कर्माद्वारेच करायची आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या वाट्याला येईल ते अत्यंत प्रेमाने, अत्यंत भक्तीने, अत्यंत मनापासून, अत्यंत आनंदाने आणि कर्तव्य भावनेने करायचं. आणि या कर्मानेच भगवंत आपल्यावर प्रसन्न होणार आहे. या कर्माच्या फळांचीच आहुती आपण भगवंताला द्यायची आहे. या कर्माच्या फुलांचाच हार करून भगवंताच्या गळ्यात घालायचा आहे. आपल्या कर्माचं फळ त्याला अर्पण करायचं आहे. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज एक गोष्ट आपल्याला ठासून सांगतायत
की जी गोष्ट आपण भगवंताला अर्पण करतो ती चांगलीच असली पाहिजे. चांगल्यातलं चांगलं, उत्तमातलं उत्तम आपण देवाला द्यायचं आहे. त्यामुळं आपलं कर्म हे अत्यंत उच्च प्रतीचं असलं पाहिजे, अत्यंत चांगलं असलं पाहिजे, उत्तमातलं उत्तम असलं पाहिजे, बेस्ट ऑफ बेस्ट असलं पाहिजे. आपण केलेलं कर्म आनंदी भावनेतून केलेलं असलं पाहिजे. कसं तरी उरकलेलं नसावं. आदळआपट करत, रागराग करत आपण कर्म करू नये. माझ्याच वाट्याला का हे काम आलं असा वाईट विचार मनामध्ये आणू नये. मी काय कुणाचं घोडं मारलंय म्हणून भगवंतानी हा माझ्यावर अन्याय केलाय असा विचार आपण मनात आणू नये. कोणतंही कर्म करताना ते कर्म उच्च आहे का नीच आहे, चांगलं आहे का वाईट आहे, आवडतं आहे का नावडतं आहे याचा विचार आपण करू नये. आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, आपलं मन पवित्र असलं पाहिजे, आपलं शरीर शुद्ध असलं पाहिजे. तरच त्या कर्माला सत्कर्म म्हणतात. आणि रामदास स्वामी म्हणतात, सत्कर्मे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. रामदास स्वामी म्हणतात, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. नाही का? रामदास स्वामी म्हणतायत, सत्कर्म करून आपलं वय घालवावं, म्हणजे आपण दिवस घालवावे. आपण जे काही कर्म करतो ते सत्कर्म घडावं म्हणून ते अत्यंत प्रेमाने करावं. मनामध्ये शुद्ध विचार, शुद्ध आचरण असावं. ते कर्म पवित्र असावं, उत्तम असावं. हा ज्ञानेश्वरांनी आग्रह धरलेला आहे. रामदास स्वामी आपल्या एका श्लोकामध्ये म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. नाही का? जे लोकांमध्ये निंद्य आहे ते सोडून द्यावं आणि जे लोकांमध्ये वंदनीय आहे ते आपण आचरण करावं. आपल्या हातून उचित कर्म घडावं, अनुचित घडू नये. आपल्या हातून गैर कुठलंही कृत्य घडू नये. आपल्या हातून नीतिमत्तेचं कर्म घडावं, अनितीचं कर्म घडू नये. आपल्या हातून पुण्य कर्म घडावं, आपल्या हातून पाप कर्म घडू नये. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना तरी उचित कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी, तरी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. मी सर्वात्मक असणारा, सर्वेश्वर असणारा जो परमात्मा परमेश्वर आहे त्याची जर सेवा घडावी असं तुला वाटत असेल तर अर्जुना, तुझ्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत योग्य पद्धतीने कर. विहित कर्म करताना भक्तिप्रेमाचा ओलावा ठेव. मनापासून कर्म कर आणि हीच माझी परमसेवा आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्जुना, कर्म करण्याचाच तुला अधिकार आहे. कर्म तू टाळू नकोस.
आजचं कर्म उद्यावर ढकलू नकोस, कारण तुझ्या आयुष्यामध्ये उद्या असेल की नाही हे माहीत नाही. म्हणून आपण जी कामं उद्या करणार आहोत ती आजच करावी, जी पुढच्या आठवड्यात करणार आहोत ती आजच करावी, जी पुढच्या वर्षी करणार आहोत ती आजच करावी. आणि जे रिटायरमेंट झाल्यानंतर करू असं म्हणतो ते अध्यात्म, ते नामस्मरण, ती पूजा, तो भक्तिभाव आजच आपण आपल्या जीवनामध्ये आणावा. कर्मे ईश भजावा हे ज्ञानदेवांना अत्यंत आवडतं बरं. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. ज्ञानदेव महाराज म्हणतायत, त्या सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराची पूजा आपण स्वकर्म कुसुमांनी करावी, म्हणजे स्वतःच्या कर्माच्या फुलांनी करावी. आणि त्या फुलांचा हार त्या भगवंताला अर्पण करावा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. अशी पूजा जर आपण केली तर भगवंताला अपार असा संतोष होतो. आणि त्या संतोषाला कारणीभूत असणारी, त्याला अपार सौख्य देणारी, आनंद देणारी अशी ती पूजा आपल्या हातून घडते. या पूजेची मौज अशी आहे की तिला खंड नाही, नाही का, तिला काळ वेळ नाही, तिला परिस्थिती योग्य आहे का अयोग्य आहे हाही भाव नाही. केव्हाही कुठेही कधीही करता येणारी अशी ही पूजा आहे. मूर्तीपूजेमध्ये किंवा प्रतिमा पूजेमध्ये आपल्याला मर्यादित स्वरूपाची सेवा करता येते. एक दिवस, एक सप्ताह, महिनाभर अशी मर्यादित काल होणारी ती पूजा असते. परंतु ही पूजा मात्र तशी नव्हे. सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराची, त्याने मला नेमून दिलेली कर्मे मी जेव्हा अत्यंत आनंदाने भक्तिभावाने करतो आणि मी केलेलं कर्म त्याला अर्पण करतो आणि त्या कर्माचं फळसुद्धा मी अपेक्षित नाही आणि त्या फळापासून मी, त्या आसक्तीपासून मी दूर राहतो, अशी केलेली पूजा ही अखंड करता येते. आयुष्यभर आपण कर्म करत असतो आणि ही सर्व कर्मे भगवंताला अर्पण करायची. आणि एक त्यातलं महत्त्वाचं तत्त्व असं आहे, कोणतंही कर्म करण्यापूर्वी, कोणतंही कर्म करत असताना आणि कोणतंही कर्म करून झाल्यावर या तीनही अवस्थेमध्ये आपण भगवंताचं स्मरण करायचं. कर्म करण्यापूर्वी आपण भगवंताचे आभार मानायचे, त्याला म्हणायचं, देवा बरं झालं तू मला हे काम करण्याची संधी दिलीस, तू मला हे काम करायसाठी योग्य समजलास. ज्याप्रमाणे एखाद्या नाटकामध्ये अवघड भूमिका ही एखाद्या कुशल नटाला दिली जाते, की ज्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, ज्याला ते पाठांतर करण्याची शक्ती आहे, ज्याला ते व्यक्त करण्याची हातोटी आहे, ज्याच्यामध्ये ते नाटक उत्कृष्ट रंगवण्याची, ती भूमिका करण्याची क्षमता आहे, अशा उत्तमातल्या उत्तम नटाला जास्तीत जास्त मोठी असणारी, जास्तीत जास्त अवघड असणारी भूमिका दिली जाते. हे जसं आपण व्यवहारातल्या नाटकामध्ये बघतो, तसं या भगवंताच्या या जगतरूपी नाटकामध्ये जे खरे कलाकार असतात त्यांच्या वाट्यालाच अवघड भूमिका येतात, हे लक्षात घ्या.
त्यामुळं आपण भगवंतानी आपल्याला अवघड काम दिलं किंवा नको असलेलं काम दिलं किंवा एखादं वाईट काम दिलं तरी आपण त्याचे ऋणच व्यक्त केले पाहिजेत. कारण ते काम आपल्याला नेमून देण्यामागे भगवंताचा हेतू हा असतो की हे काम याच माणसाच्या हातून होणार आहे ही खात्री त्याला असते आणि म्हणूनच ते काम भगवंत आपल्याला सोपवत असतो. ज्या अर्थी माझ्या वाट्याला आज हे काम आलेलं आहे त्या अर्थी ती भगवंताची इच्छा आहे आणि त्याला या कामासाठी अत्यंत योग्य असा मीच दिसलो आहे. त्याने माझ्यामध्ये ही उत्कृष्ट नटाची क्षमता पाहिली आहे आणि म्हणून त्याने मला हे नाट्य रंगवण्याची, हे कर्म करण्याची, ही भूमिका करण्याची संधी दिलेली आहे. अशा प्रकारे आपण त्या भगवंताचे आभार मानायचे. ती भूमिका करताना, ते कर्म करताना, ते नाटक वठवताना सतत आपण त्याचं स्मरण करायचं आहे आणि कर्म करून झाल्यावर ते त्या भगवंताला अर्पण करून त्याला म्हणायचं, देवा तुझ्या कृपेने हे सारं घडलं बरं, हे तुझंच तुला मी अर्पण करतो. मी कुणीही नाही, मी शून्य आहे, पण त्या शून्याला मोठेपणा देण्याचं, महत्त्व देण्याचं कार्य तू घडवून आणलंस. आज लोकांनी ज्या काही टाळ्या वाजवल्या त्या आनंद जोशीसाठी नसून आनंद जोशीकडून हे जे काम तू करवून घेतलंस त्या कर्त्या करवित्या पांडुरंगाला या टाळ्या आहेत. भगवंता हे सारं तुझं कर्तृत्व आहे, याच्या मागे तुझा मनाचा मोठेपणा आहे. तू मला ही भूमिका दिलेली आहेस आणि तू मला हे काम करण्याला लायक समजलास, याबद्दल मी तुझे धन्यवाद देतो, आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो, असं म्हणून आपण भगवंताला शरण जायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.